आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। निवडणुकीच्या तयारीला लागा, लवकरच घोषणा होणार आहे। 5 किंवा 6 नोव्हेंबरला घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यात होणार आहेत असं समजतंय। निवडणुकांमध्ये आणखी विलंब होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तयारीला लागावं लागणार आहे। लवकरच घोषणा होणार आहे। 5 किंवा 6 नोव्हेंबरला घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यात होतील असं समजतंय। निवडणुकांमध्ये आणखी विलंब होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। 5 किंवा 6 नोव्हेंबरला घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिकृत घोषणा होऊ शकते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 3 टप्प्यात होतील आणि या निवडणुकांमध्ये आता आणखी विलंब होणार नाही अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आता तयारीला लागावं लागणार आहे। लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, ऋतुजा, साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। पहिल्या सत्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा अशा होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती एकत्रित होतील आणि मग महापालिका अशा 3 टप्प्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता एक वर्तवली जाते। 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण करून होतील असं एक साधारणतः अंदाज वर्तवला जातोय। त्या दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या ह्याच्यामधून जोरदार जी घोषणा आहे ती केली जाईल असं सांगितलं जातं। एकूण जर पाहिलं तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः याबाबतची अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त नगर परिषद, नगरपंचायती आणि नगर पालिका यांच्या निवडणुका लागतील। जवळपास 35च्या आसपास जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका होतील आणि मग उर्वरित ज्या महापालिका निवडणुका आहेत यामध्ये मोठ्या मेट्रो शहरातला जर विचार केला तर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर अशा महापालिका आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुंबई महापालिका आहे। आता फक्त एक चर्चा सगळ्यात जास्त सुरू आहे, इतर सर्व एकत्रित महापालिकांबरोबरच मुंबई महापालिकेची निवडणूक घेतली जाते का? जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः ही निवडणूक होईल असं एक साधारणतः अंदाज वर्तवला जातोय की एक सेपरेट स्वरूपामध्ये 31 जानेवारीच्या आधीच मुंबई महापालिकेची एक सेपरेट वेळापत्रकानुसार निवडणूक लावली जाते। पण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात असं मनसेचे राज ठाकरे यांची जी मागणी होती ती जवळपास केराची टोपली मिळेल असं म्हटलं जातं आणि पुढच्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजतील। निवडणूक आयोगाकडून तशा स्वरूपाचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निश्चित यासोबतच सागर, मुंबई पालिकांच्या संदर्भातला निर्णय कधीपर्यंत घोषित होऊ शकतो, काय अंदाज? वास्तविकतेत कोर्टाच्या आदेशाने जवळपास 31 जानेवारीपर्यंत म्हणजे 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व महापालिका निवडणुका करायच्या आहेत। त्यामुळे मुंबई महापालिकेचा महापौर किंवा निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण करावी लागेल ती 31 जानेवारीच्या आधी। जवळपास दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जर मुंबई महापालिकेची निवडणुकीचं मतदान करायचं असेल असं ठरलं तर जवळपास किमान 40 दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची एक शक्यता वर्तवली जाते। पण जर इतर महापालिकांबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक घेतली गेली नाही तर मग मात्र थोडासा उशिरा म्हणजे डिसेंबर अखेर कार्यक्रम जाहीर होण्याची एक शक्यता आहे आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मुंबई महापालिकेचं मतदान देखील होण्याची एक शक्यता वर्तवली जाते। हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।